वेतन. जर तुम्हाला वेतनाची आवश्यकता असेल तर त्याच्याकरता काय केली पाहिजे? चाकरी केली पाहिजे. न करिता सेवा मागतो मुशारा. तुकोबरा म्हणतात लाज फजित खोरा नाही तया. सेवा कर आणि मग तुला काय मिळणार? मेवा मिळणार. आपण 7 दिवस पंढरी रायाची मनोभावे सेवा केली. कोणी सतरंजे आथरले असतील, कोणी वर्गणी दिली असेल, कोणी संत भोजन दिलं असेल, कोणी या सतरंज्यावर झाडू मारला असेल, कोणी मंदिरामध्ये झाडू मारला असेल, कोणी टाळ घेऊन उभं राहिलं असेल, कोणी विण्याची सेवा केली असेल, कोणी गड्यामध्ये टाळ घेतला असेल, कोणी माईक सिस्टीमची सेवा केली असेल, कोणी सप्तामा पाय घालेला असतील, त्यांनाही घ्यायचं, सोडायचं नाही. सगळे सकाळाशी येते उलट पाय घालणार ना पुढे कर देवा. हे शिक्षक लोक असतात ना शाळेतले हुशार असतात, ते ओळखून घेतात आगाऊ पोरगा कोणता आहे. मग जो आगाऊ आहे ना त्यालाच मॉनिटर करायचं. कुणाला मॉनिटर करायचं? जो आगाऊ आहे का. मग बाकीच्यांना मॅनेज करण्याची आपल्याला गरज राहत नाही, तोच मॅनेज करतो. कारण तो कसा असतो? आणि आगाऊ शाळेचा कोण असतो? वर्गाचा मॉनिटर. जो जितका जास्त आगाऊ तो वर्गाचा काय असतो. आणि त्याला तुम्ही काय करा? मॉनिटर. बाकीच्यांना शांत बसा म्हणण्याची त्याला फक्त सांगून द्या. जर पुरेस ना आवाजू ना तून तंगड्या तो टाकसू. आपल्याकडचे शिक्षक असेच बोलतात आयराणीमध्ये. जर आवाजू ना भाऊ तू या तंगड्या पहिले मग त्यासले वाजाडसू. मग तो करू देईल का? असं नाही. म्हणून सप्ताहामध्ये जे पाय घालणारे त्यांना पहिला मान द्यावा. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. पहिला नमस्कार कोणाला करावा सांगितलाय का? त्याचं कारण आहे, जर सज्जनाचा नमस्कार केला नाही तर त्याला काहीच वाईट वाटणार नाही. पण दुर्जनाला जर चुकून केला नाही तर तो अख्खं गाव डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुर्जनम प्रथमम आणि सज्जनम तदनंतरम. म्हणून जे सप्तामा पाय घालतात तेच ना पहिले पाया पडो भाऊ सप्तो सबर. आपलं माहिती आपल्याला पाय घालतो पण तरी ती मोठेपणा ती देऊ. मग सप्ताह आपला जोरात होतो. असा आपला अतिशय सुंदर असा सप्ताह आहे. आणि मागणी पर प्रकरणातला अभंग चिंतना करता निवडलाय. या जगातला प्रत्येक मनुष्य हा ज्ञान मिळवण्याकरता प्रयत्न करतोय. माझ्या जीवनामध्ये मी अज्ञानी असावं असं एकालाही वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. अगदी मी तुम्हाला एक्झाम्पल इथल्या इथं देऊन टाकेल. हा पोरगा बसलाय इथं समोर. बेटा तू एकटाच बसलेला आहे, तुझ्या वयाचं मला इथं कोणीच दिसत नाही. तुझे उपकार झाले, तू आला कीर्तनाला आणि तुला राग नाही येणार ना विचारण्याचा? नाही. आला बी तर काही करणार नाही तू, मला माहिती. बोल बेटा तुला पुढे चालून काय व्हायचंय? व्हेरी काय व्हायचंय? इंजिनियर. तू खाली जरी लहान पोरं नसले तरी पाठीमागे लहान पोरं उभे, त्यांना विचारूया भाऊ तुला काय व्हायचंय? हा महाराज. कोणता महाराज? वाजवणारा, म्हणणारा का कीर्तनकार? वाजवणारा. कोणाकोणाला वाजवशील? सगळ्या कीर्तनकारांना वाजवायचं. हा मग पक वाजवेल ना, तेच म्हणतो मी सगळ्या कीर्तनकारांना. त्याला मृदंग वादक. हा आपल्याला गायनाचार्य वर, आपल्याला पखवाज, आपल्याला गायनाचार्य. म्हणजे शाळा शिकायची नाही कोणाला, शाळेनं सत्यानाच का टाका सगळं. बर तुला पखवाज आणि तुला पखवाज. शाळा जाणूच नाही हिचं नावा काढले वर का तिथे. तुम्ही अजंतीचे का बरोबर सगळे? सगळा महाराज बन जासू बापू. पुढे तुम्हाला आम्हाला बोलावून गरज नाही आता. हा महाराज गो बापा बट तू महाराज ना काय वाजणारा, म्हणणारा, कीर्तनकार एक नवी बाहेरून बोलावानू. तुला काय व्हायचं गौरव? फार्मसी म्हणजे काय बनणार आहे तू? जॉबलाय. वा वा. लहान पोर. हा पोर तिकडे तिथे वटावर बसेल बाई आपली बाल्कनी मधली. हा ताई साहेब मराठी येते का? बारेला आहे. हा मग जात असेल ती. बेटा बारेला आहे तू. तुला काय बनायचं पुढे चालू? शाळेत जाते का तू? जोरात बोल की. हो मन शाळेत जाते. हा नाही हो.
हे बी मोठी आफत आहे महाराज. आपल्या खानदेशामध्ये किती प्रयत्न करा, काय म्हणता हा. आपल्या चोपडा तालुक्यातली पोरगी सुशिक्षित घराण्यात दिली, कुठं, पुण्याला. आणि सासरा नेहमी तिला म्हणायचा, बेटा असं करशील, हा, बेटा तसं करशील, हा. सासरा म्हणे, काय ग असं काय बोलते बाळा, असं म्हणू नये. कोणी जर विचारलं हे करशील का, काय म्हणायचं, हो. काय म्हणायचं, हो. हा म्हणायचं नाही. म्हणशील ना हो, म्हणे हा. ज्यांना कळलं धन्यवाद, नाही कळलं उद्या या काल्याला. ऐका, का सवय पडली इंद्रियांना. कशाची सवय पडिले वळ, त्याचे वळ ते काही दाबल्या जात नाही. आता ती पोरगीला विचारलं तुम्ही, बेटा तुला काय बनायचं रे, काय बनायचं, काय म्हटली, वा 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 इंजिनियर. या ताई साहेब पुढच्या आपल्या या दोन पोरी, तुला काय बनायचं ग, टीचर, व्हेरी गुड. तुला ग मथा माय, इतकी काय लाजते, काय बनायचंय, हा, डॉक्टर. फुकट इंजेक्शन त्याचं महाराज लोकांस ना, आम्हाला सगळे फ्री मध्ये देतात आणि आम्हाला फुकटच पसतं बरं, इकत न बसतो नाही. हा ऐका, आता बघा, मी कशा करता हे विचारतो, मला तुमचा टाइमपास करायचा नाही, मला माझा सिद्धांत प्रस्थापित करायचा आहे. त्याकरता मी एवढं बोललो. हा मुलगा घ्या, पाठीमागचे घ्या, अगदी ती बारेला समाजाची मुलगी आहे, म्हणजे आदिवासीमध्ये गणल्या जातात, पण तरीही तिची काय अपेक्षा आहे, मला काय बनायचंय, इंजिनियर. कोणाला, डॉक्टर. एकाने तरी असं सांगितलं का मला ढोरक्या व्हायचंय, सांगितलं असं कोणी, का सांगितलं नाही, का, कारण प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे, कशाची आहे, ज्ञानाची आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये ज्ञान मिळावं असं वाटतं, मजा लागे, माझ्या जीवनामध्ये मी अज्ञानी असावं असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं मी ज्ञानी असावं. आणि का वाटू नये, आपलं शास्त्र सांगतं, तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. माणसाची ओढ ही अज्ञानाकडून ज्ञानाच्या दिशेने असली पाहिजे. प्रत्येकाला अज्ञानाकडून कुठं जायचंय, ज्ञानाकडे. आणि एवढंच नाही, भगवद्गीता उघडा, भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी नाही. नहि ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धिक कालेनात्मनि विंदती. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगाच्या पाठीवर दुसरी नाही. आणि मोक्ष पाहिजे असेल तर ज्ञानाला पर्याय नाही. सिद्धांत सांगितला तुकोबारायांनी. सिद्धांत कोणाला म्हणतात, ऐका, जो कधीच बदलत नाही त्याला म्हणतात सिद्धांत. कालही तोच होता, आजही तोच आहे आणि उद्या सुद्धा तोच राहील, याला काय म्हणावं, सिद्धांत. बेटा 2 आणि 2 रे, बरोबर. अजंतीमध्ये 4, वडद्यामध्ये 22 ना, वा, पाहिलं. म्हणजे अजंतीमध्ये 2 आणि 2 4, वडदामा 2 न 2 22. पाच आणि 5 बेटा 10. चोपडा तालुक्यात, शिरपूर तालुक्यात नाही रे, शिरपूर तालुक्यात, चोपडा तालुक्याचा नाही. बापे का पुरा रे. 5 आणि 5 किती झाले, चोपडा तालुक्यात, शिरपूर तालुक्यात किती झाले, 5 ना. मला वाटलं ना कोणी कोणी निघतात, मला माहिती आहे कोणी कोणी आहेत. 5 आणि 5 किती, 10. शिरपूर तालुक्यात 10. 5. 5 आणि 5 10. शिरपूर तालुका मा 15. आम्हाला दरंगाव तालुका मा 20. जळगाव 25. आमळनेर मा 25. ऐका, 2 अधिक 2 म्हणजे होतात 4.
मग भारतात होता 4, अमेरिकेत गेले तरी 4, रशियाला गेले तरी 4च, आणि युक्रेनला गेले तरी, इराणला गेले तरी जाऊ नका. खतता ना आखली रे दादा, तुम्ही खत झाले इराण, कुठेही जा 2 अधिक 2 किती होणार? कारण तो काय आहे? गणिताचा सिद्धांत आहे, जो कधीच बदलत नाही. त्याचं नाव काय आहे? सिद्धांत आहे. तसं तुकोबाराय सिद्धांत सांगतायत. काय सिद्धांत आहे? ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत, नाही हा सिद्धांत. वेदाने वर हात केले. वर हात कधी केले जायचे माहिती आपल्याला? वर हात जुन्या काळात दवंडी द्यायचे. आता दवंडी शक्यतो संपलीच. यावल रावेर तालुक्यामध्ये अजून दवंडीची प्रथा आहे. कीर्तन जर असेल तर ते लोक रात्री काय संध्याकाळी काय देतात? ऐका हो ऐका, आज आपल्या गावामध्ये रात्री 8 ते 10 हरिभक्तीपरायण दीपक महाराजचं कीर्तन आहे हो. याला काय म्हणतात? आणि दवंडी करताना हात कसे करायचे असतात? वर हात करणं शब्दाचा अर्थ काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची असेल त्यावेळेला माणसं काय करतात? हो ऐका, ज्या वेळेला लोक गोंधळ करत असतील आणि आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल त्यावेळेला हात कुठं जातात? हो हो थांबा 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 जरा ऐका ऐका. तसं वेदाने वर हात केले आणि वर हात करून सिद्धांत समोर ठेवला. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. असं कोण सांगतंय? दीपक महाराज? नाही 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 नाही. वेद बोले हात उभारोनी ऐसी उभविली बाहे वेदी पाहे पुराणी ऐसी उभविली बाहे हे ऐसी उभविली बाहे ऐसी उभविली हरिपाठामध्ये रोज प्रमाण म्हणतो आपण. असोनी संसारी वेदशास्त्र उभारी. याच्याच करता डबल घेतलं आपण. बाह्य म्हणतो. बाह्य शब्द नाही तो, सगळे बाह्यच म्हणतात. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. बाह्य नाही तो, बाह्या सदा आहे. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. याला बाह्या म्हणतात. काय म्हणे आपल्या भाषामा? चालतीन बाहे तस्वत्तीन आहे. आणि एकदा का बाहे बन जायत मग आहे बी नाही. याला बाह्या म्हणतात. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदाने वर हात केले आणि शास्त्राचा सिद्धांत आपल्या समोर ठेवला. ज्ञानात एव तु कैवल्यम इति शास्त्रेषु दिंडीमहा. ज्ञानानेच मोक्ष मिळतो असं शास्त्राने दवंडी पिटून सांगितलं. इति शास्त्रेषु शास्त्रांमध्ये दिंडीमहा दवंडी. दिंडीम घोष घोषणा करणं, भेरी घोष करणं, दवंडी देणं. शास्त्राने दवंडी देऊन जगाला सांगितलं. म्हणजे ज्ञानाचं महत्व एवढे. ज्ञान हे पवित्रच आहे आणि मोक्ष देण्याकरता ज्ञानोबरा बोलतात तैसे मोक्ष देईल ज्ञान. तेथ कीर नाही आण. ज्ञान हे मोक्ष मिळवून देणार आहे. मग साधू संतांना हे माहित नाही का? ज्ञानाने मोक्ष मिळतो.
ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नाही. एवढं ज्ञानाचं महत्व गायलं, मग संतांना कळत नाही का? आणि जर कळत असेल तरी सुद्धा संत अज्ञानाची मागणी का करतायत? त्याचं कारण आहे, जर ज्ञानामध्ये भक्ती आणि प्रेम नसेल तर ते ज्ञान अभिमानाला जन्म देत. म्हणून नाथ बाबा सांगतात, अशा ज्ञानाची मला आवश्यकता नाही. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती प्रेमा विना भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नुसतं ज्ञान नको असं म्हणत नाही. ज्ञान तर परमपवित्र आहे. जीवनामध्ये ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. कारण ज्ञान असल्याशिवाय परमात्म्याची ओळख होऊच शकत नाही. आणि आपल्याला नरदेहाला येऊन कोणाची ओळख करून घ्यायची आहे? नरेंद्र मोदीची. कोणाची ओळख करायची आहे? ममता बॅनर्जी. मग कुणाची ओळख करून घ्यायची आहे? सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. आपल्याला सदा याचाच विचार केला पाहिजे की परमात्मा कोण, आणि विचार करण्याची वृत्ती ही ज्ञानाशिवाय निर्माण होतच नाही. ज्ञानाची आवश्यकताच आहे. पण नाथ बाबा त्याच्या करता पुढे दोन विशेषण टाकतायत. भक्ती प्रेम विरहित ज्ञान जर असेल तर असं ज्ञान मला नको. कारण ज्ञानामध्ये भक्ती असली पाहिजे आणि ज्ञाना विरहित इतर भक्ती प्रेम विरहित इतर ज्ञान नको देवा. गोष्टी न कराव्या. भक्ती प्रेमाविन इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती प्रेम विरहित इतर गोष्टी न कराव्या. वैराग्याच्या युक्ती विवराव्या. वैराग्याच्या युक्ती विवराव्या. वैराग्याच्या युक्ती विवराव्या. गोष्टी इतरा न कराव्या. ही कीर्तनाची मर्यादा आहे. असलं असलं काय नसलं आपण लावून घेतो ना. मी आहे नाही तर काय आपलं आपलं घर काही ताण नको आहे का नाही. बोलले हे महत्वाचं आहे. आज थोडस इकडे तिकडे होईल, उद्या चांगलं होईल ना. आणि काही दिवसानंतर असं कोंदनात प्रमाण गेलं पाहिजे. संजय काट वल्ला दाबावतच म्हणे. घ्या ना दाबा घेत आपला आपला गावास माझा मस्त होईल. दाबा आपला आपला गावास माझा अभियान मोक्या. भक्ती प्रेमाविन गोष्टी इतरा न कराव्या. भक्ती प्रेम न शिव शब्द, भक्ती ज्ञाना. ज्ञान शब्द आहे का नाही.
मी कशा करता सांगतो ऐका. मला ज्ञान नको असं म्हणत नाहीये. भक्ती आणि प्रेम विरहित ज्ञान नको. ज्ञान तर गरजेचंच आहे, पण त्या ज्ञानामध्ये काय असली पाहिजे? भक्ती असली पाहिजे. नुसतं कोरडं ज्ञान उपयोगाचं नाही. कसं उपयोगाचं नाही? तुकोबारांनी गोड उदाहरण दिलं. एका बाईने खीर केली. काय केली? महिला मंडळ खीर. आणि ती खीर खायला लोक बसले आणि अशी स्तुती करायला लागले, वा काय खीर गोड झाली, काय खीर गोड झाली, काय खीर गोड झाली. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, खीर गोड झाली हे मान्य, पण बाईने केली का साखरेने केली? बोला पटकन. खीर गोड कोणी केली? हा, बाईनं हातपडे म्हणून गोड उगी का? कोणी गोड केली? खीर गोड आहे, पण आधार कशाचा आहे? बोला. साखरेचा. अगं असं तुकोबारा बोलतायत, गोड नावे क्षीर परी साखरेचा धीर, तैसे जाना ब्रह्म ज्ञान, बापुडे ते भक्ती विन. गोड नावे तैसे जाना ब्रह्म ज्ञान, बापुडे ते भक्ती. हे गोड नावे शिव परी साखरेचा धीर. गोड नावे शिव परी साखरेचा धीर. गोड नावे शिव परी साखरेचा धीर, तैसे जाना ब्रह्मज्ञान, बापुडे ते भक्ती विन. तैसे जाना ब्रह्मज्ञान, बापुडे ते. काय बारीक निरीक्षण आहे जगद्गुरु श्री तुकोबारांचं. काय बोलतात ऐका. गोड नावे क्षीर, क्षीर म्हणजे खीर, पण आधार परी साखरेचा धीर, तैसे जाना ब्रह्मज्ञान, बापुडे ते भक्ती विन. ब्रह्मज्ञानाला किंमत तेव्हाचे जेव्हा त्याच्यामध्ये कोण असेल? भक्ती असेल. भक्ती विरहित ब्रह्मज्ञान कोरडे, त्याला किंमत नाही. आणि भक्ती असेल तर ज्ञानाला बोलावण्याची गरज नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे अखिलेश यादव लालू प्रसाद येती. असं आहे का? वाटतं माझ्याकडे. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली जी अचपळे होती, सिद्धे आणून लावेली पंथीला. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. जीवनामध्ये जर भक्ती असेल तर ज्ञान येईल, पण ज्ञानामध्ये भक्ती असेलच, प्रेम असेलच असं नाही. आणि प्रेम भक्ती विरहित ज्ञान असेल तर ते ज्ञान काय करतं? नाथ बाबा सांगतायत, अभिमान नित्य नवा. भक्ती ज्ञानामध्ये भक्ती नाही, ज्ञानामध्ये प्रेम नाही, तर ते ज्ञान अभिमानाला जन्म देत. कोणाला? अभिमानाला. असतील भाईजी कीर्तनकार जळगाव जिल्ह्यात, पण आपल्या खालीच हा काय अभिमान. अभिमान आहे. गजच गायकच म्हणे जळगाव जिल्हा मा, पण आपला काय काय समोर बसणारे त्यांना साष्टांग दंडवत करावं लागतं. गैरू ऐकी म्हणे, दोंडा महाराज, चैतन्य देगलूरकर, चंद्रशेखर.
पोटमन पडेलच का महाराज? का बरं? तू भाई अभिमान आहे की मी लई कीर्तनकारांचं ऐकलं. आवरत नाही महाराज, जाऊ द्या, कशाला सांगायचं, गावाचे अंधे पंधे जोडलेले असतात, जाऊ द्या, आपल्याला काय घेणं आहे, जाऊ द्या. आता कोण आहे? हे बी भ्रमाचे भोपेच आहेत. आपला भाषा मग म्हणा ना, भरमना भोप्यांच्या हरी पाय काय कमाल आहे महाराज. आता माणसाला कोणत्या वेळ टायमाला अभिमान निर्माण होईल सांगता येत नाही. साधनेचा सुद्धा अभिमान असतो. एखादा एकादशीला निर्जला करत असेल आणि दुसरा जर करत नसेल तर तो फराळ करणाऱ्याकडे उपेक्षेने पाहतो. का फराळ निर्जला असते आपली, आपण का खातो का असं फराळ? मरायला गेली निर्जला, दुसऱ्याची उपेक्षा करून कशाला निर्जला करतोय? शून्य आहे तुझा परमार्थ. आमची निर्जला असते आणि तुमची. एखादं जर गावामध्ये एकादशी धरतो असेल ना, आणि एकादशी रोजाचा रस्ता कान चालेल, एखादं असं सहज बोलूया. आता नियम आहे, आपण जेवायला बसलो तर माणसं काय म्हणतात, कोणी रस्त्याने चाले का आवजम भो, काय म्हणतात आपण? आवजम. आवजम म्हणजे का ताटवर पैसे जा असतो ते ना अर्थ का? आवजम आहे, सहज आहे. असं रस्त्याने चालला आणि तो माणूस सहज जेवत होता, त्याला दिसला रामभाऊ झाला, म्हणे रामभाऊ आवजम सांगी जाऊ म्हणे, कोणतो नकटो एकादशी दिन मी खाऊस का असू. कारण मग तू एकादशी दर असतो, बाकी ना बट्टा नकटा घ्यायचं. तू एकटं लांबा नाकणं, बाकी ना बट्टा. काय कमाल झाली महाराज. हा साधनेचा अभिमान आहे. मी निर्जला करतो ते करत नाही. एखादे मौन धरतो एकादशीला, नाही मौन धरणारे त्यांच्याकडे मार्के म्हशी सारखा पाहतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला सांगतो एकादशीला मौन धर. तुझा परमार्थ कर ना, आपुले आपण करा सोड. आळंदीमध्ये प्राय असं होतं. आळंदीमध्ये ते मरकट वैराग्य असतं, थोडस घरून आलेले असतात, नुकतंच ते पाहून घेतात सगळे बोधे बाबा कसे होते, मारुती बाबा कसे असतात. मग ते वैराग्य उत्पन्न होऊन जातं. मग तो वैराग्य उत्पन्न होतो इथपर्यंत बरोबर आहे, पण मग तो इतरांची उपेक्षा करायला लागतो, इथं बिघडतं. आणि त्याच्यामुळे स्वतःचा परमार्थ वाढत नाही. आपुले आपण करा. भागवत काय वर्णन करतंय? गोकर्ण आपल्या बापाला उपदेश करताना काय सांगतो बाबा? अन्यौष्ट दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. हे बाबा, धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णान्. अन्यौष्ट दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. बाबा, या जीवनामध्ये दोन गोष्टीचं पथ्य पाळा. काय करा? अन्योष्ट दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. इतरांचे दोष आणि इतरांचे गुण दोघही पाहू नका. भागवताच्या 11 स्कंदामध्ये परमात्मा उद्धवला सांगतात, अरे उद्धवा, गुण दोष दृशीर दोष गुणस्तु उभयवर्जित. सगळ्यात मोठा गुण कोणता आहे? इतरांचे गुणदोष न पाहणं हा गुण आहे, आणि इतरांचे दोष गुण पाहणं हा सर्वात मोठा काय आहे? म्हणून गुण दोष दृशीर दोष गुणस्तु उभयवर्जित. गुण कुणाला म्हणावं? जो उभयतांचा त्याग करतो त्याचं नाव गुण आहे. इतरांची निंदा करू नका, आपला परमार्थ आपण करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये भक्ती प्रेम विरहित ज्ञान असेल तर अभिमानाला जन्म देतं. फार मोठं उदाहरण सांगतो, फार मोठं उदाहरण आहे, मोठ्यांचं उदाहरण आहे. भगवत पूज्यपाद शुकाचार्य, ज्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिले. प्रमाण आपल्या सर्वांना पाठे. ब्राह्मणाचे पोर एक, ते 12 वर्ष कापत कापत ते नागव्याची पळून गेले रे. ऐक खेडिया तुझं सांगितले आईसे जानोनी खेळ खेळ. किती राहिले? किती वर्ष? किती? 12 वर्ष. व्यास विनंती करतायत, शुका बाहेर आहे. येत नाही. परमात्म्याने मध्यस्थी केली, शुका बाहेर आहे. म्हणजे महाराज तुमची माया, माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है राम, राम बहुत कठिन है राम, राम राम माया तेरी बहुत कठिन है राम.
मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, पण तरी सुद्धा अरे भवन बनाता ऐसे जैसे हरदम यही मुकाम, माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है राम, राम बहुत कठिन है राम, राम राम, माया तेरी बहुत कठिन है. परमात्म्याची माया आहे. अघटित घटना पटीयसी माया. मायेचं नावच आहे या मासा, जी नाही ती माया. तिचं नावच आहे अघटित घटना पटीयसी माया. माया तुमची मला बंधनात अडकेल. देवाने सांगितलं काळजी करू नको, ये बाहेर, माझी माया तुला अडकवणार नाही. परमात्म्याच्या विनंतीवरून शुकाचार्य आईच्या उदरातून बाहेर आले, पण जसे आले ते नागवेची अंगावर करधोडा सुद्धा घातला नाही. काय करधोडा तोही नाही. तसेच पाठीमागे व्यास धावतायत. पुढे शुकाचार्य, पाठीमागून व्यास. काय अधिकार झाला शुकाचार्यांचं वर्णन करतोय भागवत. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदूस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. व्यासांनी आवाज द्यावा शुका, झाडांनी ओ द्यावं, वृक्षांनी ओ द्यावं. केवढा ब्रह्मभाव होता. शुक पुढे, पाठीमागून व्यास. एक सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये काही तरुण मुली स्नान करत होत्या, पण वर्म चुकलं, पोरी विवस्त्र होत्या. शुकाचार्य निघून गेले, पोरी लाजल्या नाही. पाठीमागून व्यास आले, पोरी लाजल्या, अंगावर कपडे घेतले. व्यासांनी हे दृश्य पाहिलं, मनामध्ये शंका निर्माण झाली. आणि पोरींना विचारायला लागले, पोरी हो, मी तुमचा आजा पंजा खापड पंजाच्या वयाचा आहे. माझ्या डोक्यावर एकही केस काळा, एवढा जखड म्हातारा मी, आणि मला बघून तुम्ही लाजलात. माझा तरणमांड पोरगा इथून निघून गेला, त्याला बघून नाही लाजल्या. त्या पोरींनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. त्या पोरी म्हणतात, बाबा तुमचा जो मुलगा इथून गेला ना, त्याच्या मनात हा भावच नाही की या मुली येत ना मी मुलगा आहे. त्याच्या मनात एकच भाव आहे, ह्याही देव झाले अवघे जन. पण तुमच्या मनात दुर्दैवाने अजून तसा भाव निर्माण झाला, म्हणून आम्ही लाजलो. तुम्हाला मुली मुली करतात, मुलं मुलं करतात, म्हणून लाजलो. हे शब्द शुकांच्या कानावर गेले आणि अभिमानाने डोकवर, बाप से बेटा हम भी कुछ कम नाही. व्यासाने ओळखलं पोरग बिघडलं. आता याच्या पाठीमागे जाण्यात मजा. सांगितलं शुका आता येत नाही. मग काय कर, जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमान नाने खोटे केले. नाणे नाणे नाणं समजता का? मालेगाव जवळचं नाणं शितानं नाही, नाणं शितानं ते नाही. नाणं शब्दाचा अर्थ काय होतो? रुपया. नाणं नाणं शिक्का ठोकळा. अभिमानाचा शिक्का खोटा करण्याकरता जनक भेटीसी पाठविला तेने. जनकांच्या दरबारामध्ये शुकाचार्य आले आणि निरोप दिला, जा रे तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलो म्हणून. तिकडनं निरोप आला, एकटे या म्हणून. शुकाचार्य विचार करायला लागले, एकटे या? मी तर एकटाच आहे. कदाचित कोणी आला असेल पाठीमागे, पाहिलं तर कोणीच नाही. एकटे या कसं म्हणताय? पुन्हा निरोप दिला, जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलो म्हणून. पुन्हा निरोप आला, एकटे या म्हणून. शुकाचार्य होतात, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. कशा करता म्हणत असतील असं? मग लक्षात आलं, शहाण्या माणसाला जास्त सांगावं आणि गाढवाला रात्रभर सांगा. म्हणून आपल्याकडे म्हणे, गाढवा पुढे रातचा गोंधळ. शहाण्या माणसा थोडस पाठीमागे घे, त्याचा आवाज जरा जास्त होतो. हा, शहाण्या माणसाला ते जा इशारती. आमचे
वैद्य बाबा फार गोड उदाहरण सांगायचे. घोड्यामध्ये 2 जाती असतात. एक असतो तेज घोडा आणि दुसरा असतो तट्टू घोडा. तट्टू घोडा कोणाला म्हणतात? बाबा म्हणायचे त्यांचं नाही ते तर आहेच. तट्टू मारो रत्न घोष 8 दिवसा 3.5 कोस. तट्टू घोडा 8 दिवसाला किती चालतो? भड भडजिनो घोडो भड भडजिनो घोडो खानो घनो चलनो थोडो. भड भडजिनो घोडो खानो घनो चलनो थोडो एक मारो छडो तो नीचे भडजी भडजी के ऊपर घोडो. त्याला म्हणावं तट्टू घोडा. तट्टू तट्टू त्याला कितीही मारा शेपटी पिळा काहीच फायदा होत. आणि तेच घोडा गोमाशी सणवत नाही. चिंग चिंग चिंगाट. तसे काही काही असतात. कापुराची वाती उजळलीच होती ठाईच समाप्ती झाली जैसी. काहींची बुद्धी कापरासारखी नुसता अग्नी मिळाला लख प्रकाश लगेच पेट. पण काही काहींची बुद्धी गौरी पेटते धुमसत 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 धुमसत. टाकलर बर माळा टाकलर ब माळा टाकलर ब माळा 4-5 सप्ताह गया तर मग ते सांगत नाही टाकीली मग हा अरे टाकीलं मग देव टाकी. पेटली गौरी पण कशी पेटली? फुकी फुकी आणि बाईना डोळ्या फड्या तव गौरी चेटी. 7-8 वर्ष तिनं टोकत राहत टाकलर बो माळा टाकलर बो माळा. तो तिनं काय टाकी? कशी बुद्धी याची? गौरी सारखी. आणि काही काही नुसतं वल्लुशियन कीर्तनकार मरी घ्या सांगी पण तीच ना काहीच फरक नाही. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे. वल्लू शेण पेटे आपटी जातील पण शेणशी लागणार तसं काहीच नाही. कीर्तनकार माट टाक्या पण त्या जसा होता मूंग टाक्यात ना बिजाडा ना काही काही का करत बाकी न पठ्ठा मूंग पठ्ठा बिजाई जातच मस्त कोंब्याय लागत. पण काकर जसा होता तोडला टाकतात किकडम लगेच जात ना. तसं काही काही काकर सतत कितला हे सांगू काही फरक नाही. शुकाचार्य होते मला आपल्यासारखी बुद्धी आहे का? काही काही मांडीला बसतस आणि आपलं वकारो देतस. मग आणि अर्धा तास पण आपलं विचारतो राम भाऊ हाय कोणी गोट चालू तू उठ्या ते अर्धा तास मांडी लय बसे. म्हणजे ना कोण गोट चालू काय ऐकलं आपको रामायण आपली की म्हणून रामनी सीता गोरी लागे काय मध्ये आणि पाहिजे काय कमाले. शुकाचार्य होते महाराज. अशी बुद्धी होती. पटकन लक्षात आलं अरे बरोबर आहे मी. दुसरा कोण आहे आपल्यासोबत? मी म्हणजे अभिमान. घर कोण बांधी? बोलो पटकन. घर कोण बांधी? मी. बोलो चलो. बंगलो कोण लिदे? जन्म बोलो बैरो मी ऐकू तुम्ही. बंगलो कोण लिदे? मी. घर कोण बांधी? मी. वावर कोण लिदी? मी. गाडी कोण लिदी? मी. काल दिपाटे कोण मारणार? आहे का नाही? या मीने अख्ख्या जगाला काडी लावली. म्हणून तर ज्ञानोबराय बोलतायत मी माझे आणि तुझे
माझे आणि तुझे न धरी परते टाकी ओझे. ओझ आहे अभिमान, ओझ आहे अहंकार, ओझ आहे ममत्व, ओझ आहे, याला बाजूला कर. शुकाचार्यांच्या लक्षात आलं मी, आणि मग निरोप दिला, जा आता जाऊन सांगा जनकांना शुक आला म्हणून. जनक धावत आले. पुढचा इतिहास मला सांगायचा नाहीये. एवढे मोठे अधिकारी पुरुष शुकाचार्य, पण अभिमानाने डोकं वर. मग शुकाचार्यांना जर अभिमान निर्माण होतो तर दीपक महाराजचं काय? नगाऱ्याची घाई ते तर टिमकीची घाई. नगारा वाजतोय, काय वाजतोय? नगारा, आणि हाती तर टिमकी वाजवतोय, चुटकी. येडा. आमचे वैद्यभाव म्हणायचे तुझा चिपडा डोळा काय चमकवत इथं. कोण ऐकणार आहे? कोण बनणार आहे? नगाऱ्याची घाई तिथं टिमकीची. शिंपी बाबांचं वाक्य होतं, नगाऱ्याची घाई तिथं टिमकीची घाई. तुझ्या टिमकीला कोण ऐकणार आहे? यांच्या नादी नका लावू. शुकाचार्यासारखे अधिकारी पुरुष अभिमानाने आणले गेले का? एवढ्याच करता ज्ञान आहे पण प्रेम नाही. आणि ज्या वेळेला भागवताचे श्लोक त्यांच्या कानावर आले, बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम कनक कपिशम वैजयंती चमाला. परमात्म्याच्या स्वरूपाचं सुंदर असं वर्णन ऐकलं. आणि शुकाचार्य सांगतात, निर्गुण सत्तेमध्ये परिवेष्टित असणारा मी, परिनिष्ठितोपि नैर्गुण्यम उत्तम श्लोक लीलया गृहीत चेता राजर्षे. हे राजर्षे, हे राजन, हे परीक्षिती, मी निर्गुण सत्तेमध्ये स्थिर असणारा, पण परमात्म्याच्या गुणगणांनी माझ्या चित्ताला आकर्षित केलं आणि मग भक्तिप्रेम निर्माण झालं. नाहीतर अभिमान वाढतो. आणि म्हणून नाथबाबा म्हणतायत, बाबा परप्रभू मला माझ्या जीवनामध्ये भक्तिप्रेमाविन का अभिमान नित्य नवा दया माझी. भक्ती प्रेम विरहित ज्ञान असेल की त्याच्यामध्ये अभिमान वाढतो. म्हणून मला नको. मग काय पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख काय मागणी केली ऐका. काय पाहिजे? काय मागितलं? प्रेम सुख. कशाची मागणी केली? मला भक्ती प्रेमाविरहित ज्ञान नको. मग काय पाहिजे महाराज? फक्त प्रेम द्या. काय मागणी केली? का मग प्रेम काय कमी होतं काय संसारामध्ये? कमी आहे प्रेम? बायको मुला नवऱ्यावर काय करते? प्रेम करते. पती ही पत्नीवर काय करतो? प्रेम करतो. मुलं बापावर काय करतात? प्रेम करतात. संसारात प्रेमाला कमी आहे? नाथ महाराज म्हणतात प्रेम नाही, ती माया आहे. काय आहे? माया आहे. या जगामध्ये जगावर प्रेम करणारा फक्त भगवान आहे. कोण आहे? आणि देणारा सुद्धा कोण आहे?
भगवानच आहे. मला सांगा, देण्याकरता जी वस्तू आपल्याकडे असेल आणि मुबलक प्रमाणात असेल तीच वस्तू वाटल्या जाते. यंदा म्हणे सोयाबीन चांगली व्हायला तुम्हाला पाहिजे असेल तर गहू जायत म्हणे आमनं गंज जायत 50 पोता 2 पोता तुम्हाकडे रवाना करत कोण घर येईना कारण गहू कटला जायत 50 पोता 2 पोता कोण घर धाड्या येईन घर पुल्ला वरिष्ठ गहू पेऱ्या पण अर्ध पोतो गहू आहे आणि येईन फोन आहे 2 पोता धाडा दे. हो अरे मन अर्ध पोतो जाईल तुम्ही 2 पोता कस काय मागच्या वर्षी का दिले म्हणजे त्याच्याकडे ते गहू कशी किती प्रमाणात होते जास्त प्रमाणात जी वस्तू असेल तिचंच काय होत असतं वितरण. कमी प्रमाणातली वस्तू वितरित केल्या जात नाही. भगवान परमात्म्याकडे प्रेम कमी प्रमाणात आहे म्हणून तो सगळ्यांना देत नाही कारण देवालाच प्रेम भेटत नाही. म्हणून तर संत वर्णन करतायत ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून मुंबई जाऊन राही. असं आहे काही बी सांगता तुम्ही मुंबईलाच गेला ना कुठं जाऊन राहिला का बरं मुंबईला भेटलं नसतं हा. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देवाला प्रेमाची कमतरता आहे. थोर प्रेमाचा भुकेला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ दयाला आधी दुष्काळ. देवाला सुद्धा दुष्काळ आहे कशाचा कशाचा थोर प्रेमाचा आणि हाची दुष्काळ. मग त्याला जर प्रेमाचा दुष्काळ आहे तर तो मुक्त असताना वाटेल का वाटेल मग नाही वाटत म्हणून तो मागणी करावी लागते. एखादा आमच्यासारखा कीर्तनकार उड्या मारायला लागला देव प्रेम देत नाही डायऱ्या फुल भरून देतो इसगाव तिसगाव नाही ना. आता श्रीमंताला म्हणा किती दिवस भिकारी ठेवणार 4 व्हीलर नाही यायला लागले सगळे कीर्तनकार इसगाव तिसगाव श्रीमंताला आहे का नाही. परमात्म्याला प्रेम देत नाही भक्तांना देत नाही. एखादा जास्तच उड्या मारायला लागला 3 ताली बस बिल्डिंग चढ वरे उतर खाले चढ वरे उतर खाले हे बिल्डिंग. एखादा जास्तच उड्या मारायला लागला मठाधिपती बस गादीवर फाड गाद्या मठाधिपती काय नाही देत प्रेम का कारण परमात्म्याचं प्रेम मिळवण्याकरता अधिकारी पाहिजे. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये सांगतायत प्रकाशते क्वाप्य पात्रे. एखाद्याच भाग्यवान साधकाच्या अंतकरणामध्ये प्रभू प्रेमाचा आविष्कार निर्माण होत असतो. सर्वसामान्य नाही. वाघिणीचं दूध सगळ्या भांड्यामध्ये नाही काढता येईल. वाघिणीचं दूध काढायचं असेल तर भांडं कोणतं पाहिजे अल्युमिनियमचं. हा काढून पाहिलंय का तुम्ही. वाघिणीचं दूध काढण्याकरता भांड कसलं पाहिजे सोन्याचं. सोन्याच्या भांड्यातच वाघिणीचं दूध राहतं असं म्हणतात. आय डोंट नो
मी काही वागीन दूध काढायला झालं नाही बरं आणि गय तर वापस आव नाही बरं असं हा ते बी आहे म्हणा. नाही हो असं वाटतंय तुम्हाला तरी सोनार ना दुकाना फुलत पाहिजे देखी हो तुम्ही राजमल्ल किचन फुल आणि गुजरस न पेशल जळगाव मा बोथरा हा बोथराच ना हा साके टोंगल आडे उभे काप चापणी काप काप लगन बाकी वाटत बारे म्हणून चाप होई झालं का मग चापकच काय काप काप विठ्ठल विठ्ठल अच्छा कातडे काढायचं ते लग्न करू नका बरं अशा कातड्या ओढल्या जातात आणा 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 म्हणून दरडपणे दल्ला दलीन मान बी त्याची झालंच ते केलं का तुम्ही दल्ला दली ना दरडपणे मान आलास ना दल्ला मान कशी आलंस दल्लीने तेल आणा तूप आणा साखर आणा 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 दलवणे पैसा नाही पैसा नाही पैसा नाही मान बी तशी झाला लागून जाते हा म्हातार पण मोठं हिच येत आहे का नाही चला जाऊ दे आम्ही कशा करता सांगतो काय सांगता तुम्ही वाघिणीचं दूध अधिकारी अधिकारी तसं प्रभू प्रेमाचा आविष्कार एखाद्याच भाग्यवान साधकाच्या सगळ्यांच्या नाही म्हणून तर विनंती करावी लागते कारण जगामध्ये प्रेम देणारा देवचे प्रमाण पाठ आपल्याला प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाय जेने न धरावी मने शुद्धी देश काळाची जगामध्ये प्रेम फक्त कोण देतो परमात्माच देतो दुसऱ्यामध्ये ते सामर्थ्य नाही म्हणून आम्ही मागणी करतोय प्रेम सुख दे प्रेम सुख दे हे प्रभू आम्हाला प्रेम दे म्हणे का प्रेम पाहिजे कारण भक्ती प्रेमाशिवाय पूर्ण हो पहिलीच व्याख्या करतायत नारद महर्षी सातु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती कोणाचं लक्षण आहे भक्तीचं कशी आहे सातु अस्मिन परम प्रेम रूपा भक्ती प्रेमात्मक आहे भक्तीमध्ये प्रेम पाहिजे नाथ महाराज बोलतात ना हरिपाठामध्ये प्रेमाविन भजन अर्थाविन वाचोनी म्हणजे भजन करताना काय पाहिजे हा भजन करताना काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे भजन करताना प्रेम आम्ही 15 मिनिटं मग भजन उरकायलेच काकडो देखील फक्त काकडो 35 मिनिटं मग काकडो कितला 35 मिनिटं एक पुढे म्हणत दुसरं दिन मागे म्हणत चाल्या हे वडांगो कुदो ते वडांगो कुदो डायरेक्ट शेवट सावडे परब्रह्म आपले का पहिले काकडा एक एक दीड तास काकडा चालायचा पहिले आम्ही केवढे शॉर्टकटवर आलो कारण काय राहिलं नाही आता प्रेम नाही राहिलं आमचे श्री गुरु नथुसिंग बाबा म्हणायचे सकाळचा काकडा म्हणजे दुधाचा काला आणि दिवसभराचा परमार्थ म्हणजे मुरमुऱ्याचं पोत मग आता मुरमुरे चांगले का दुधाचा काला चांगला पौष्टिक काय आहे मुरमुराच नको तू खा भसा बस बसा बस पोट भरी जा लगेच खाली अर्धा तास आणि दुधाचा काला सकाळचा काकडा म्हणजे देवाला आडवणं होतं दोनच लोक असतात काकड्यामध्ये देव आणि आपण तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी का म्हणे लाज कवना हे काय गावी ठोबा तुझ आता म्हणावे हे कुणाशी बोलणं आपण बोलतो देवाशी प्रत्यक्ष अरे पंढरी राया तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी तुका म्हणे लाज कवना हे का नेनसे काय गावी ठोबा तुझ लाज येते मना तुझा मन विदा
प्रेम नाही. काही काही माणसांना हरिपाठ ऐकल्या बा असं वाटत कुत्रू लागेल मागे. सुंदर इकडे कडावर ठेवून या तुळशीराकडे काय देवाची उदारी बघताना हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा तार माय म्हणा चाटी दो म्हणा असं संसारी जीव करी वेदशास्त्र होई गे का ज्ञान देव ने व्यासाची घरात द्वारकेचं रान एसटी आई लागीन ये नाकनं चुनव लावून ये मग ढकले कोणी आग्रह केलाय का हरिपाठ म्हणून आग्रह केलाय. अरे भजनामध्ये काय पाहिजे प्रेम पाहिजे. काय काही माणसा लोकच नदी केन माळा जपतस कोणी राम 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 कुत्र आलं कुत्र माळा सांगितलं येणार माळा माळा प्रेम महाराज भजनामध्ये प्रेम पाहिजे. प्रेम नसलेलं भजन नाक नसलेला मोती काय किंमत आहे का. एक बैला नाकच नव्हतं म्हणजे त्याचे दोन अर्थ होता. नाक नसण्याचे आपण म्हणतो ना ते काय आहे म्हणे मारकडे तीन काय पहिला अर्थ आणि दुसरा नाकच नसणे म्हणजे इथं बोर्ड लावा लागतो ही नाकाची गावा आहे नसता दोन बस कासावर दिशा काही पण तुला नथ घालायची भारी नवरा म्हणे नथ आणा माझ्याकरता 5,000ची नथ म्हणतोय मी नथ आपल्याकडे दिसत नाही. आपल्याकडे नथ नाही. नथ पाहिजे असेल तर नगर जिल्हा नथ पाहिजे असेल तर नाशिक जिल्हा ही एवढी नथ अशी नाकात टाकली आणि जर चहा प्यायचं असेल तर एका हाताने शटर वर करा दुसऱ्या हाताने कपशी जेवायचंय पुन्हा शटरवर त्याला म्हणतात नथ. आपल्याकडे नथीची नातनी तिचं नाव नथनी एवढीच नथ. तू म्हणे का मी नथ आणेल तुझ्या करता पण तुला नाक आहे का नथ काय घालात घालशील ती म्हणे तुम्हाला काय करायचं. विज्ञान फार पुढे गेलंय. प्लास्टिकचं नाक भेट बाजारात आणा नाक लिही नथ लिही आणि मग चिटकाळी नाक ती मग काय घाली मग गल्ली आली मग फिरून होय नांतान बाजार मागे काय होय नांतान बाजार मग जा जिलेबी चिवडो शेव मुरमुरा मिरचेच ना बाजार मग घुशी बरं मिरचेच ना का घुसे ना मग हिरवे मिरचेच ना घुस ना लाल मिरचेच ना बाजार मग घुसे मिरची पोतू ती चढ नाक नागपूर नगरी शिरपूर नाका विन मोती उभ्या बाजारी फजिती उभ्या बाजारी किंमत नाही वो मोत्याला जोपर्यंत नाक नसेल तसे भक्तीला किंमत नाही. प्रेम नसेल तोपर्यंत म्हणून मागणी केली प्रेम सुख देई प्रेम सुख देई. का पाहिजे महाराज प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान नाही. जीवनामध्ये समाधान प्राप्त होण्याकरता परमात्म्याचं काय पाहिजे प्रेम पाहिजे तरच समाधान प्राप्त होत असतं. आणि म्हणून मला प्रेमाची काय आवश्यकता आहे. प्रेम नसलेल्या ज्ञानाचं जीवन कसं आहे. अभंगाचं 3रं चरण रांडवेने देवे शृंगार केला रांडवेने देवे शृंगार केला रांडवेने देवी शृंगार केला रांडवेने देवी शृंगार केला रांडवेने देवी शृंगार
प्रेम नसलेल्या ज्ञानाचं जीवन कसं सांगतात ऐका. काय गोड उदाहरण दिलं. विधवा स्त्री, कोण विधवा, आणि तिने काय केला? शृंगार केला. काय केला? शृंगार. कसा शृंगार केला? पायामध्ये जोडवं घातली, पैंजण घातली, हातामध्ये हिरवा चुडा घातला, कपाळाला कुंकू लावला, भांगेत गुलाल भरला, तोंडामध्ये विड्याचं पान. कोणी हे सगळं कोणी केलं? विधवा स्त्रीने. उचित आहे का अनुचित आहे? बोला पटकन. अनुचित आहे. हा, गल्लीतल्या बाया काय म्हणते? हसणार नाही तिला? जसं विधवेचा शृंगार करणं हास्यास्पद आहे, तसं प्रेम विरहित ज्ञानाचं जीवन हास्यास्पद आहे. विधवा आहे पण शृंगार करते. नाथ महाराज म्हणतात, रांडवीने जेवी शृंगार पै केला, प्रेमावीन झाला ज्ञानी तैसा. जसं तिचं ते वर्तन हास्यास्पद आहे, तसं प्रेम विरहित ज्ञानाचं जीवन हास्यास्पद आहे. म्हणून भक्तीमध्ये काय पाहिजे? काय पाहिजे? तुम्ही देवाला काय देतात हे महत्वाचं नाही, देतात कसं हे महत्वाचे. शबरीने काय दिलं हो देवाला? बोर, मुष्टी बोर. 10 ग्रॅमने मुंदी. काय दिलं शबरीने? मुष्टी बोर. काय दिलं? मुष्टी बोर. गोष्टी बोर बोर. खाल्ली नव्हती देवाने? खाल्ले. भेटली नव्हती? खाल्ले. आता देव जंगलातच फिरत होता, आणि जंगलात काय होतं? बोरच असणार आहे ना. सीजन कशाचं होतं? लोक म्हणे शबरीने बोरच दिले म्हणे फक्त, दुसरं ना. अरे बाबा, जेव्हा रामप्रभू आले तेव्हा बोरांचं सीजन होतं. म्हणजे देव कधी गेले? शबरीच्या आश्रमात हिवाळ्यात गेले, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. बोरांचं सीजन कधी असतं? उन्हाळ्यात. मग बोरा होतस का? ज्या अर्थी बोर दिले त्या अर्थी कोणता महिना असला पाहिजे? हा, हिवाळा आहे म्हणून बोर दिले. कारण शबरी ज्या ऋतूत जे फळ असेल ते फळ आणायची देवा करता. आणि असे दिवसेंदिवस गेले. बोरांच्या सीझन मध्ये परमात्मा आले, कटोरीभर बोर घेऊन आली. कोण होती शबरी? गुजरीन. गुजरीन नव्हती शबरी, गुजर होती ना, ब्राह्मण होती, मारवाडी. कोण होती? भिल्ल. भिल्ल जाती जन्माला आलेली एक स्त्री. कोण म्हणत? परमात्मा राजा दशरथा करता जंगलात आले. कोण म्हणत भगवान परमात्मा कैकई करता व जंगलात आले? माझा दावा आहे, परमात्मा ना दशरथा करता जंगलात आले ना कैकई करता जंगलात आले. माझे परमात्मा अरण्यात आले ते शबरी करता. 12 वर्षाची होती शबरी. 12 वर्षाची. मातंग मुनी सांगून दिलं, भजन कर, परमात्मा तुझ्याकडे येईल, तुला देवाकडे जाण्याची गरज नाही. आज 96 वर्षाचं वय आहे शबरीचं. वाट पाहते. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम दीन हितकारी. रास्ता देखे शबरी की उम्र नहीं सारी. रस्ता दे. वाट पाहण्यामध्ये शबरीचं जीवन गेलं. रस्ता देखे शबरी की उम्र नहीं सारी. कभी कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए. सारखी वाट पाहते आणि जिव्हेने राम राम राम. 96 वर्षाचं वय. गुरुच्या वचनावर विश्वास आहे, परमात्मा येतील. आणि त्याच विश्वासामुळे परमात्म्याला अयोध्येतून कुठे यावं लागलं?
काय देतात हे महत्वाचं नाही, देतात कसं हे महत्वाचं आहे. परमात्मा प्रेम पाहतो. काय पाहतो? येत भक्ती एकिमी जाणे, ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. पैगा भक्तीचे निनावे, चतुष्पदादी आगवे, वैकुंठीचे राणीवे योग्य केले. परमात्मा आम्ही भावाचे पाहुणे भलते या. परमात्म्याला कशाची आवश्यकता नाही. आमच्या तुकोबराय बोलतात, गिरीधर लाल तो भाव का राग कला नाही जाणत तुका, खेलो आपणे राम. परमात्म्याला फक्त भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, दुसरं काहीच नको. आणि प्रेम नसलेल्या ज्ञानाचं जीवन हास्यास्पदे. नाथ महाराज म्हणतात, या जगामध्ये सगळ्यात गोड जर काय असेल तर प्रेम आहे. पण कुणा करता? दोन व्यक्तींचे नाव घेतले. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी प्रेम गोड, एका जनार्दनी प्रेम गोड, जनार्दनी प्रेमाती गोड, एका जनार्दनी प्रेमाती गोड, दोन लोकांचं नाव घेतलं. अनुभवी, सुरवाड. दोन विशेष लोकांचं नाव आहे. प्रेम अति गोड आहे. प्रेमासारखं गोड या जगात दुसरं कोणतंच नाही. पण कुणा करता? ज्याला प्रेमाचा अनुभव आहे. अनुभवी. आणि दुसरा शब्द वापरला सुरवाड. सुरवाड शब्दाचा अर्थ रसज्ञ. ज्याला प्रेमाचं महत्व कळतंय त्याच्या करता, आणि ज्याने प्रेमाचा अनुभव घेतलाय त्यांच्याच करता प्रेम काय आहे? गोड आहे. बाकीच्यांकरता धोड आहे. बाकीच्यांना नाही का? कारण जो जेथीचे गौरवणे ने तयाशी ते भिंगुडवाने. ज्याला काहीच कळत नाही, ज्याच्यातलं आपल्याला ज्ञान नाही,
पखवाज वाजण्यामध्ये काय आनंद हे कुणाला कळतंय? वाजवतो त्याला. बाकीच्यांना काय? बाकीच्यांना काय ते नसतं ते गजरच. हा काय दुमडू डोकऱ्यात काय दुमडू दुमडू काय आहे? आणि हे टिंगरी. ते टिंगरी लिहा म्हणे टिंगरी वाजव. हे टिंगरी आणि हे झांबा. अरे झांब्या. काही काहींचं आयुष्य चाललं तरी त्याला झांबा काय म्हणतात? झांबा का द्या. काही काही ज्ञानबा तुकाराम म्हणतो नाही ज्ञानबा तुकाराम. कुठून आणला काय माहिती ज्ञानबा तुकाराम. रसत नाही पाहिजे. स्वयंपाक करणारी बाई जर उदार असेल ना सुग्रण असेल तर जेवणारा कसा पाहिजे? कसा पाहिजे? रसज्ञ. बहिण इथला हातमोडी आणि पुरे बनायत, खीर बनाई, जाऊ देव खीर, आंबान रस बनाय, पुरे, भज्या, पापड, कुल्ले, रसी आणि ताटवाडी ही न ताटमा पुरी मोडी ती मा रशी टाकेली ती बद बद. पुरी मा रशी ती मा भज्या मोळ्या ती मा पापड कुसमरली दे आणि वरून रस टाकेन वरपे. अरे धोंड्या बसणार जेवण करणार. अरे बाई जर सुगरण आहे तर जेवणारा कसा पाहिजे? रसत नाही पाहिजे ना का? काला म्हणणारा. तसं प्रेमाची किंमत कोणाला आहे? अनुभवी. हा ते बी आहे. आपल्याकडच्या बाया उदारच असतात. कंजूस बाया तिकडे पुणे जिल्ह्यात. हवं का देऊ का? हवं का देऊ का? अरे का ताटली खावं का वाढणं माय? खावं का देऊ का? ताटली मार रोटी नेत अर्धीच रोटी लिहावं. आणि हे सगळे शेतकरी कुठं पंढरपूरच्या वारीला गेलेले. इकडे नागर हाकलणारा ध्यान घ्या त्या पुन्हा मन मग ते जेवण बोलतच पुन्हा मग इकडे तिकडे. आमच्याकडे 2 वारकरी, आमच्याकडे 4 वारकरी. आता 4 वारकरीच जर जमा नसेल तर 8 जेवण पाहिजे. ते 2च नुस जेवण करत आणि कितला वारकरी जेवण ना 4. आता ते शहरना लोक दिनभर चरत राहतात. फुटाणा खाऊ मठाणा खाऊ तिथं काय एवढीच रोटी खातो. आणि या इथं 2 भाकर शिवाय टाय नाही. आणि ती बाई पहिली 1 रोटी वाढी की आणि मागून चतकर हातमा हवं का घेऊ का डोंगलं खाऊ का एवढीची रोटी लेरी हवं का. उदार बी पाहिजे बाई. नाही तर काही बाय उदार राहतेच पण रांधा जावतो नाही. डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मसाला ह्या डबाभर आणि चवच नाही काही बाय एकच बघ ना मग 3 भात बघ न एकच भात. वरे तांदूळवाडी तांदूळवाडी मध्ये चिखलवाडी आणि खाली जळगाव. वरे निसता तांदूळ मजार मा गारो आणि खाले जळगाव. ती पण महत्वाची. सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. ज्ञानोबराय बोलतात बाई सुगरण पाहिजे, उदार पाहिजे, जेवणारा. तसं प्रेमाची किंमत कुणाला आहे? अनुभवी. सुरवाड जाणतील ज्ञानेश्वर माऊली महाराज.